डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 27 एप्रिल 1938 रोजी मुंबई पोलीस बिलावर दिलेले भाषण हे त्यांच्या लोकशाहीवादी, मानवाधिकारवादी आणि घटनात्मक विचारसरणीचे अत्यंत प्रभावी उदाहरण मानले जाते. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात विविध कायदे मांडले जात होते. त्यामागे प्रशासन सुलभ करण्याचा दावा केला जात असला तरी अनेक कायदे प्रत्यक्षात सामान्य जनतेच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालणारे होते. मुंबई पोलीस बिल हेही त्यापैकीच एक होते. या बिलाचा उद्देश पोलिसांना अधिक अधिकार देणे, कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली सामान्य लोकांवर अधिक नियंत्रण ठेवणे आणि सरकारविरोधी चळवळी दडपणे असा होता. बाबासाहेबांनी या बिलातील धोके ओळखून त्याविरुद्ध अत्यंत स्पष्ट, तर्कशुद्ध आणि निर्भीड भूमिका मांडली. त्या काळातील राजकीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती. स्वातंत्र्य चळवळ वेग घेत होती. कामगार, शेतकरी, दलित आणि इतर शोषित समाज घटक संघटित होत होते. ब्रिटिश सरकारला या वाढत्या जागृतीची भीती वाटत होती. त्यामुळे पोलीस यंत्रणेला अधिक अधिकार देणारे कायदे पुढे आणले जात होते, जेणेकरून आंदोलने, सभा, मोर्चे यांवर नियंत्रण ठेवता येईल. मुंबई पोलीस बिलामध्ये पोलिसांना संशयाच्या आधारावर लोकांना अटक करण्याचे, सभाबंदी घालण्याचे, व्यक्तींच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आणि सार्वजनिक जीवनावर मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करण्याचे अधिकार देण्याची तरतूद होती. बाबासाहेबांच्या मते हे अधिकार केवळ प्रशासनासाठी नव्हते, तर लोकशाही मूल्यांवर आघात करणारे होते. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही सभ्य समाजात पोलीस हे लोकांचे सेवक असले पाहिजेत, मालक नव्हे. पोलीस यंत्रणा जनतेच्या हितासाठी असते. तिचा उपयोग जनतेवर दडपशाही करण्यासाठी होऊ नये. मुंबई पोलीस बिलामध्ये मात्र अशी रचना दिसून येत होती की पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे साधन बनतील आणि सामान्य नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येईल. त्यांनी यावर भर दिला की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीची मूलभूत मूल्ये आहेत आणि अशा प्रकारच्या बिलांमुळे ही मूल्ये धोक्यात येतात. या भाषणात बाबासाहेबांनी कायद्याच्या दृष्टीनेही सखोल विश्लेषण केले. त्यांनी सांगितले की कायदे हे केवळ शासनाच्या सोयीसाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी असले पाहिजेत. जर एखादा कायदा जनतेला घाबरवणारा, दडपण आणणारा आणि अन्यायकारक असेल तर तो कायदा सुधारला गेला पाहिजे किंवा रद्द केला पाहिजे. त्यांनी ब्रिटिश सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे मत मांडले की सरकार लोकांच्या विश्वासावर राज्य करत नसून भीतीच्या आधारावर नियंत्रण ठेवू पाहत आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. बाबासाहेबांच्या भाषणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा सामाजिक दृष्टिकोन. त्यांनी हे स्पष्ट केले की अशा प्रकारच्या कायद्यांचा सर्वाधिक फटका नेहमीच गरीब, कामगार, दलित आणि दुर्बल घटकांना बसतो. श्रीमंत आणि सत्ताधारी वर्गाला या कायद्यांमुळे फारसा त्रास होत नाही, पण सामान्य माणसाचे जीवन अधिकच कठीण होते. त्यामुळे हा प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर सामाजिक न्यायाचाही आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांचे संपूर्ण जीवन हे सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याला समर्पित होते आणि या भाषणातही त्याच विचारांची छाप दिसून येते. या भाषणामुळे बाबासाहेबांची एक निर्भीड, दूरदृष्टी असलेले नेते म्हणून ओळख अधिक ठळक झाली. त्यांनी केवळ दलित समाजाच्या प्रश्नांपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही, तर संपूर्ण भारतीय समाजाच्या लोकशाही हक्कांसाठी आवाज उठवला. मुंबई पोलीस बिलावर दिलेले भाषण हे त्यांच्या घटनात्मक विचारांचे, नागरी स्वातंत्र्यांबाबतच्या जागरूकतेचे आणि लोकशाहीवरील विश्वासाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पुढे भारताच्या संविधान निर्मितीत त्यांनी ज्या मूलभूत हक्कांची संकल्पना मांडली त्याची बीजे अशा भाषणामध्येच दिसून येतात. आजच्या काळातही या भाषणाचे महत्त्व कमी झालेले नाही. जेव्हा केव्हा राज्यसत्ता नागरिकांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे कायदे करते, तेव्हा बाबासाहेबांचा हा विचार पुन्हा आठवतो की कायदा हा जनतेसाठी असला पाहिजे, जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हे. मुंबई पोलीस बिलावरील त्यांचे भाषण हे आपल्याला सतत सावध करते की लोकशाही टिकवायची असेल तर नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहिले पाहिजे आणि अन्यायकारक कायद्यांना विरोध केला पाहिजे. म्हणूनच हे भाषण केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नसून आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारे विचारधन आहे.